नमस्कार मित्रांनो, मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये कधी करावा 1261 आणि 05234 या विद्राव्य खताचा वापर। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये कधी करावा 1261 आणि 05234 या विद्राव्य खताचा वापर। तर आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल की 1261 या विद्राव्य खतामध्ये कोणता कंटेंट आहे। त्यानंतर आपल्याला बघावं लागेल की 05234 या खतामध्ये कोणता कंटेंट आहे। याची गरज सोयाबीनच्या पिकाला कधी असणार आहे। या खतांचा वापर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये का करावा, कधी करावा, कसा करावा, किती करावा आणि या खतांचा वापर करण्यासाठी आपल्याला एकरी खर्च किती येऊ शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर मनापासून हा व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिले असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आता आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य वाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये कधी करावा 1261 आणि 05234 या विद्राव्य खताचा वापर। अखेर 1261 मध्ये कोणता कंटेंट आहे, अखेर 05234 मध्ये कोणता कंटेंट आहे, याचा उपयोग सोयाबीनच्या पिकामध्ये कधी आणि कसा होणार आणि याचा एकरी किती खर्च होणार सगळं या ठिकाणी समजावून सांगणार आहे। पहिल्यांदा बघूयात मित्रांनो 1261। मित्रांनो, आपण जर बघितलं NP आणि K घटकांचं तर कोणत्याही असणाऱ्या खतामध्ये पहिलं नाव N, दुसरं P, तिसरं K, म्हणजे जर 1261 चा विचार केला तर याच्यामध्ये 12% N म्हणजे नायट्रोजन, त्यानंतर 61% P म्हणजे फॉस्फरस आणि 0% पोटॅशियम। लक्षात घ्या मित्रांनो, याचा अर्थ काय, ज्यावेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे वाढीच्या अवस्थेत असणारे, ज्यावेळेस वाढीच्या अवस्थेमध्ये सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागायला सुरुवात झाली आणि कळ्यांचं काही प्रमाणात फुलांत परावर्तन झालंय, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला 1261 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे।
म्हणजे शेंगा लागण्याची अजिबात स्थिती नाही। अशा परिस्थितीत पोटॅशियमची गरज नसते, म्हणून 0% पोटॅशियम असणारा खत घ्यायचा। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक किती दिवसाचे, ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे या ठिकाणी 35 ते 55 दिवसाच्या दरम्यान असणार आहे, त्यावेळेस आपल्या सोयाबीनच्या पिकाची वाढ ही त्या ठिकाणी सुरू असते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागायला सुरुवात झाली असते, कळ्याचं काही प्रमाणात फुलात सुद्धा परावर्तन त्या ठिकाणी सुरू झालेलं असते। अशा परिस्थितीमध्ये आपलं सोयाबीनचं पीक 35 ते 55 दिवसाच्या दरम्यान असताना आपल्याला 100% या ठिकाणी मित्रांनो या 126100 विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। यामुळे एक तर उरली सुरली सोयाबीनची वाढ कंप्लीट होणार, त्याचबरोबर फॉस्फरस 61% मिळाल्यामुळे सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागणार, या कळ्यांचं रूपांतर दुप्पट फुलात होणार आणि कळ्या आणि फुलं गळणं बंद होणार। आणि पोटॅशियम 0% असल्यामुळे हे काम 100% होणार। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे या ठिकाणी 35 ते 55 दिवसाच्या दरम्यान असेल तर 100% आपण या ठिकाणी 126100 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। मग 126100चं प्रमाण काय घ्यायचं लक्षात घ्या मित्रांनो, 15 लिटरचा पंप असेल तर याच्यामध्ये 100 ग्रॅम 126100चं विद्राव्य खत मिसळायचे मित्रांनो, म्हणजे 1 किलोचा पुडा म्हणजे 10 टाक्या त्या ठिकाणी तयार होतील मित्रांनो। एकरी एवढ्या टाक्या भरपूर होतील। आणि लक्षात घेतला एकरी खर्च तर मित्रांनो 150 रुपयापर्यंत आपल्याला एकरी खर्च येणार आहे। बस या पद्धतीनं 126100चा स्प्रे जर 35 ते 55 दिवसाच्या दरम्यान आपण केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला मित्रांनो या ठिकाणी दुप्पट कळ्या लागणार, कळ्याचं परावर्तन फुलात होणार आणि फुलं आणि कळ्या गळणार नाही। मला सांगा तुम्हाला 100% उत्पादन वाढ दिसणार का नाही? आणि यामुळे आपलं जे स्वप्न आहे की एकरी आपल्याला 20 क्विंटल यंदा सोयाबीनचं उत्पादन घ्यायचं, हे स्वप्न मात्र आपलं पूर्ण होऊ शकतंय। त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो 05234, अहो 00234 म्हणजे काय? याच्यामध्ये 0% नायट्रोजन, 52% फॉस्फरस आणि 34% असते पोटॅशियम मित्रांनो। लक्षात घ्या, ज्यावेळेस सोयाबीनच्या पिकाची वाढ ही जवळपास 80% संपलेली, ज्यावेळेस आपल्या सोयाबीनच्या पिकाचं कळ्याचं रूपांतर भरपूर प्रमाणात फुलात झाले आणि 5 ते 10% फुलांचं रूपांतरण आता शेंगांमध्ये व्हायला सुरुवात झाली, चट्टे लागायला सुरुवात झाली, वाद्या लागायला सुरुवात झाल्यात, अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 00234 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। म्हणजे ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे 55 ते 75 दिवसाच्या दरम्यान असेल, ज्यावेळेस सर्व कळ्यांचं परावर्तन फुलात व फुलांचं परावर्तन 10% या ठिकाणी शेंगांमध्ये झाले, म्हणजे चट्टे लागायला सुरू झालेत, वाद्या लागायला सुरू झाल्यात, अशा परिस्थितीमध्ये 00234 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। कारण याच्यामध्ये 0% नायट्रोजन असते, 52% फॉस्फरस संपूर्ण कळ्याचं परावर्तन फुलात करून आणेल व फुलं गळण्याच्या समस्येतून आपल्याला सुटका देईल आणि 34% पोटॅशियम असणाऱ्या फुलांचं परावर्तन या ठिकाणी शेंगामध्ये करायला सुरू करेल। यामुळे मित्रांनो आपली संपूर्ण फुलं शेंगात परावर्तित होतील आणि फुलं गळण्याच्या समस्येतून सुद्धा सुटका मिळून जाईल। म्हणजे लक्षात घ्या, ज्या वेळेस सोयाबीनचं पीक हे 55 ते 75 दिवसाच्या दरम्यान असते, त्यावेळेस आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये 00234 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। या विद्राव्य खताचा वापर करत असताना प्रमाणाचा विचार केला तर 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम मित्रांनो या ठिकाणी 00234 हे विद्राव्य खत घ्यायचे। एका एकरात 10 टाक्या बस होतील, कारण एका किलोमध्ये 10 टक्के निर्माण होतील। एकरी याचा खर्च मित्रांनो थोडा महाग आहे, 200 रुपये प्रति एकर जाऊ शकतो। लक्षात घ्या मित्रांनो, या पद्धतीने जर 35 ते 55 दिवसाच्या दरम्यान 126100 आणि जर 55 ते 75 दिवसाच्या दरम्यान 00234 चा 1 किलोचा पुडा आणून एकराला फवारला मित्रांनो, तर अवघ्या 150 + 200 म्हणजे 350 रुपयामध्ये आपल्या असणाऱ्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्याचं दुप्पट फुलात आणि दुप्पट फुलांचं दुप्पट शेंगात परावर्तन होणार आणि कळ्या आणि फुलं गळण्याच्या समस्येतून 100% सुटका देखील होईल। ज्यांना एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घ्यायचे त्यांनी 4च गोष्टी लक्षात ठेवा। मी विद्राव्य खत देण्याच्या बाबतीत सांगतोय, जर आपलं सोयाबीनचं पीक हे या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, जर आपलं सोयाबीनचं पीक हे आपण जर लक्षात घेतलं किंवा 15 ते 35 दिवसाच्या दरम्यान असेल तर 1919 या विद्राव्य खताचा वापर करा। 35 ते 55 दिवसाच्या दरम्यान असेल तर 126100 चा वापर करा। 55 ते 75 दिवसाच्या दरम्यान असेल तर मित्रांनो या ठिकाणी 00234 चा वापर करा आणि 75 दिवसाच्या पुढे जेव्हा शेंगा परिपक्व होण्याची अवस्था असते तेव्हा 0050 चा वापर करा। या 4 खतांचा जर वापर योग्य पद्धतीने केला तर तुम्हाला सांगतो 150 गुणिले 4 म्हणजे 600, 100 मायनस केले तर 500 रुपयाच्या या उपायाने मित्रांनो तुम्हाला तुमच्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या, दुप्पट फुलं आणि दुप्पट शेंगा लागायला मदत होईल। शेंगा परिपक्व होतील, वजनदार होतील आणि टपोरा तुम्हाला या ठिकाणी दाना मिळेल, ज्यामुळे मित्रांनो यावर्षी एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळवण्यापासून आपल्याला कोणीही वंचित करू शकणार नाही।
कळकळीची विनंती करतो मित्रांनो, ज्या वेळेस आपल्या सोयाबीनच्या पिकाला ज्या कंटेंटची गरज असते तो जर कंटेंट पुरवला तर मागं फिरून पाहायची गरज नाही. एकरी कमीत कमी 10-15 क्विंटल पर्यंत सोयाबीन उत्पादन 100% मिळेल. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, 35 ते 55 दिवसाच्या दरम्यान 126100 आणि 55 ते 75 दिवसाच्या दरम्यान मित्रांनो 005234. तर मित्रांनो, या ठिकाणी हा संपूर्ण व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा. तुमच्या उत्पादन वाढीसाठी ही या ठिकाणी असणारी मोलाची माहिती आहे अथवा नाही हे सुद्धा कळवा. आणि काही समस्या असतील मित्रांनो तर कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून 100% सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. आवडला असणारा हा व्हिडिओ जरूर लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा मित्रांनो खूप खूप आभार.